Good morning, class. This is our third lesson, force and pressure, and we have seen already two videos on that lesson. Now, in this video, we are going to learn about the pressure of a liquids. In a previous lesson, we have learned pressure on a solids. So, page number 17, pressure of liquid. In our previous video, we have seen one activity in which we have taken one plastic bottle. एक प्लास्टिक बॉटल घेतली होती आपण आणि एक 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ अ ग्लास ट्यूब ज्याच्यावरती रबर बलून आपण फिट करू शकतो. आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलं होतं तर त्या ग्लास ट्यूब जे आहे तिचा एक एंड हलकासा गरम करून आपण त्या प्लास्टिक बॉटलच्या तळापासून 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती फिट केला होता वॅक्सनी की पाण्याचं लिकेज होऊ नये. आणि त्याच्या सेकंड एंडवरती आपण एक बलून फिट केला होता आणि जसं आपण हळूहळू त्या बॉटलमध्ये पाणी भरत जातो तसं तसं तो बलून फुगत जातो. म्हणजे द प्रेशर ऑफ अ वॉटर ॲक्ट्स ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. म्हणजे आपण जे पाणी बाटलीमध्ये भरत असतो त्या पाण्याचं जे प्रेशर आहे ते फक्त त्याच्या बॉटमवरती किंवा त्याच्या तळावरती नाही तर त्या बॉटलच्या ज्या साईड्स आहेत किंवा वॉल आहेत त्याच्यावरती सुद्धा ॲक्ट करत असतं. नाव कम ऑन पेज नंबर 18. Activity 2. Take a plastic bottle. In this figure 3.6 you can observe our first activity ज्याच्यामध्ये आपण एक बलून बसवला आहे आणि जसं आपण बाटलीमध्ये पाणी भरत जाऊ तसा तो बलून फुगत जातो. नाव ॲक्टिव्हिटी 2. टेक अ प्लास्टिक बॉटल, पिअर्स इट विथ अ थिक नीडल ॲट अ पॉईंट 1, 2, 3 ॲज अ शोन इन द फिगर 3.7. 3.7मध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं एक प्लास्टिक बॉटल आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3 अशा 3 ठिकाणी जाड सुईने किंवा कोणत्याही थोड्याशा जाड वस्तूने आपल्याला 3 होल बनवायचे आहेत. फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट ॲज अ शोन इन द फिगर. जसं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलं आहे तसं अगदी बॉटल पूर्ण भरेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. असं बॉटलमध्ये पाणी भरल्यानंतर आपल्याला काय दिसेल की ज्या ठिकाणी आपण होल केलेला आहे तिथून पाण्याची धार लागते किंवा पाणी बाहेर पडतं. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. द जेट फ्रॉम द लोएस्ट होल विल फॉल्स फारदेस्ट फ्रॉम द बॉटल. जेव्हा आपण या बॉटलमध्ये पाणी भरतो तेव्हा आपण असं ऑब्झर्व करू शकतो की सर्वात वरती जो होल आपण बनवला आहे त्यातून पडणारं जे पाणी आहे ते बॉटलपासून अगदी थोड्या अंतरावरती पडतं आणि सगळ्यात खाली किंवा तळाशी जो होल बनवला आहे त्याच्यातून बाहेर येणारं पाणी जे आहे ते बॉटलपासून दूर अंतरावरती किंवा जास्त अंतरावरती सांडत असतं. ऑल्सो जेट्स कमिंग आउट फ्रॉम द 2 होल्स ॲट द सेम लेवल फॉल ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द बॉटल. म्हणजे आता समजा कोणत्याही एका 3 पॉईंट शेजारी आपण दुसरा पॉईंट बनवला जो सेम हाईटवरती आहे. म्हणजे आता पॉईंट 1 शेजारी आपण दुसरा पॉईंट बनवला तर त्या 2 पॉईंट्समधून जे येणारं जे पाणी आहे किंवा त्या 2 होल्समधून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते बॉटलपासून सेम अंतरावरती पडत असतं. म्हणजे जर 1 पॉईंटमधून हे पाणी आपण समजा 2 सेंटीमीटर अंतरावरती पडतं आहे तर त्याच शेजारी दुसरं होल बनवलं तर त्यातून पाणी पडणारं सुद्धा 2 सेंटीमीटर अंतरावरती पडेल. म्हणजे एकाच उंचीच्या 2 होलमधून पाणी जे पडणार असतं ते एकाच अंतरावरती किंवा सारख्या डिस्टन्सवरती पडत असतं. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस. तुम्हाला ह्यावरून काय लक्षात येतं आहे. ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ अ लिक्विड इन्क्रीजेस. म्हणजे ह्यावरून आपण काय म्हणू शकतो की एका पर्टिक्युलर हाईटवरती म्हणजे समजा आता ही जी हाईट आहे पॉईंट 1 वरती असणारी त्या हाईटला तुम्ही 2-3 होल्स जरी बनवले तरी त्यातून पडणारं जे पाणी आहे ते तेवढ्याच डिस्टन्सवरती पडेल जेवढ्या एका होलमधून पडत असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सेम लेवलवरती असणारं जे प्रेशर आहे ते सेम असतं. एका ठराविक पातळीवरती किंवा उंचीवरती असणारं जे प्रेशर आहे ते सेम असतं. अँड ऑल्सो द प्रेशर इन्क्रीज ॲज द डेप्थ इन्क्रीज. म्हणजे अगदी वरच्या होलातून किंवा 3 नंबरच्या होलातून पाणी बॉटलच्या अगदी जवळ पडते म्हणजे तिथं प्रेशर कमी आहे आणि अगदी तळाशी जे होल आहे 1 नंबरचं होल त्याच्यातून पडणारं पाणी हे लांब पडतं म्हणजे तिथे प्रेशर जास्त आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं
डेप्थ वाढत जाईल किंवा खोली वाढत जाईल तसं प्रेशर जे आहे ते वाढत जातं. द नेक्स्ट पार्ट इज अ गॅस प्रेशर. इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. जेव्हा आपण तोंडाने हवा भरून किंवा कोणत्याही साधनाने हवा भरून फुगा फुगवतो तेव्हा तो सगळ्या बाजूंनी फुगत जातो. असं नाही की तो एका साईडने फुगला आहे दुसऱ्या साईडने आहे तसाच आहे. तो अगदी बरोबर पद्धतीने सगळ्या बाजूंनी एकसारखा फुगत जातो. इफ अ पिन hole is created in the balloon, air leak out and the balloon does not inflate fully. जर आपण त्या फुग्यावरती एखादी पिन टोचली किंवा त्याच्यावरती एखादं होल बनवलं तर मग त्यातून हवा लीक व्हायला लागते किंवा हवा बाहेर पडायला लागते आणि मग तो जो फुगा आहे तो पूर्ण फुगत नाही. It is realized that, like a liquid, gas also exerts pressure on the wall of the container in which it is enclosed. म्हणजे आता जसं आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं की एखाद्या कोणत्याही बंद भांड्यामध्ये आपण पाणी भरलं किंवा कोणतंही लिक्विड भरलं तर ते त्याच्या सगळ्या बाजूनी प्रेशर एक्झर्ट करत असतं. सिमिलरली आपण असंही म्हणू शकतो की आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा कोणत्याही एखाद्या कंटेनरमध्ये हवा भरली तर त्या हवेचा जो दाब आहे तो सुद्धा त्या कंटेनरच्या सगळ्या बाजूंना प्रेशर एक्झर्ट करत असतो किंवा त्या कंटेनरच्या सगळ्या भिंतीवरती सगळ्या बाजूच्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट करत असतो. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव कॉमन नेम फ्लुइड. फ्लुइड हे त्यांचं कॉमन नेम आहे. सगळ्या गॅसेसना आणि लिक्विडना फ्लुइड असं म्हणतात. फ्लोईंग म्हणजे वाहने, ते वाहत असतात किंवा फ्लुइडिटी इज द प्रॉपर्टी दे हॅव, सो दे आर कॉल्ड ॲज अ फ्लुइड. Fluids in a container exert pressure from within on the walls and the bottom of the container. म्हणजे कोणत्याही कंटेनरमध्ये ठेवलेले जे फ्लुइड्स असतात म्हणजे ते लिक्विड असेल किंवा गॅसेस असतील ते त्याच्या तळासोबतच, म्हणजे आता हा समजा कंटेनर आहे ह्याच्यामध्ये आपण लिक्विड भरलं आहे तर ह्या ज्या लिक्विडचा दाब आहे किंवा प्रेशर आहे तो त्याच्या तळासोबतच ह्याच्या ह्या वॉलवरती सुद्धा असेल. A fluid enclosed in a container exerts its pressure equally in all direction at a point within the fluid. म्हणजे कोणत्याही एका कंटेनरमध्ये एन्क्लोज केलेले जे फ्लुइड आहे ते त्या कंटेनरच्या सगळ्या बाजूंना इक्वल प्रेशर एक्झर्ट करत असतं. इट एक्झर्ट्स द प्रेशर इक्वली इन ऑल डिरेक्शन ॲट अ पॉईंट विदिन द फ्लुइड. म्हणजे कोणत्याही एका पॉईंटला, समजा आपण हा पॉईंट कन्सिडर केला तर ह्या पॉईंटची जी हाईट आहे त्या पॉईंटवरती ह्या कंटेनरच्या सगळ्या बाजूंवरती एक्झर्ट होणार जे प्रेशर असेल फ्लुइडचं किंवा गॅसचं ते सारखं असणार आहे. द नेक्स्ट टर्म इज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साईड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीच्या सगळ्या बाजूनी हवेनं पृथ्वीला वेढलेलं आहे किंवा पृथ्वीच्या अवतीभोवती हवेचं एक आवरण आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आणि ही जी हवेची पृथ्वीच्या सगळ्या बाजूने असणारी लेअर आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण असं म्हणत असतो. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. हे जे वातावरण आहे किंवा ॲटमॉस्फिअर आहे ते पृथ्वीपासून 16 किलोमीटर उंचीवरती, पृथ्वीपासून जसे जसे आपण उंच जाऊ 16 किलोमीटरपर्यंत हे वातावरण अस्तित्वात आहे किंवा पसरलेलं आहे. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. आणि 16 किलोमीटरच्या वरती सुद्धा वातावरण पसरलेलं आहे. अँड इट एक्सटेंड अप टू अबाउट 400 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीपासून 16 किलोमीटरपर्यंत एकदम डेन्सर असं ॲटमॉस्फिअर आपल्याला आढळतं. आणि तिथून वरती जसं आपण जाऊ 400 किलोमीटर तसं ॲटमॉस्फिअर जे एक्झिस्ट आहे ते व्हेरी डायल्यूट फॉर्म म्हणजे अगदी विरळ आहे. त्याचं जे डेन्सिटी आहे ते अगदी डायल्यूट आहे. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आता पृथ्वीच्या भोवती हवा अस्तित्वात आहे आणि त्या हवेचा जो दाब असतो किंवा त्या हवेमुळे जे काही प्रेशर क्रिएट केलं जातं त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा वातावरणीय दाब असं म्हणत असतो. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सर्क्युलर सिलेंडर ऑफ अ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड इट कंटेन्स एअर. फिगर 3.8. आता तुम्ही ही फिगर कन्सिडर करा. आपण काय कन्सिडर करतोय की अ व्हेरी लॉंग अँड अ हॉलो सिलेंडर.
खूप लांब असणारा किंवा उंच असणारा आणि पोकळ असणारा असा सिलेंडर आपण इमॅजिन करतोय. विथ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कोणताही एक क्रॉस सेक्शन एरिया असणारा हा जो सिलेंडर आहे, जो आतमधून होलो आहे, तो अर्थच्या सरफेसवरती आहे. अँड इट कंटेन्स एअर. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आता ह्या सिलेंडरमधली हवा जर आपण कन्सिडर केली तर हा जो काही हवेचं वजन आहे तो ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा अर्थच्या सरफेसवरती एक्झर्ट होणारं प्रेशर असतं. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of the surface. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय असतं तर वेट हा जो काही गॅस आहे जो आपण एका कंटेनरमध्ये कन्सिडर केला आहे, ह्या गॅसचं वेट आणि द सरफेस डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. म्हणजे इफ वी कन्सिडर द वेट ऑफ दॅट गॅस इज अ 1 kg अँड the area of the surface of earth is a 1 centimeter square, then the pressure is a 1 kg divided by 1 centimeter square. Means this is the ratio. Atmospheric pressure is the ratio of the weight of the gas and the area of the surface. The air pressure at the sea level is called 1 atmospheric pressure. सी लेवलला किंवा समुद्र सपाटीला असणारं जे हवेचं प्रेशर आहे त्याला 1 atmospheric मीन्स इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड और इट इज कन्सिडर्ड ॲज अ युनिट प्रेशर. त्याला आपण 1 atmosphere प्रेशर असं म्हणत असतो. एअर प्रेशर डिक्रीज ॲज वन गोज अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल. म्हणजे आता सपोज दिस इज द सी लेवल, तर इथं जे असणारं प्रेशर आहे ते 1 atmospheric आहे. आणि इथून जसे आपण किंवा सी लेवलपासून समुद्र सपाटीपासून जसे आपण उंच जाऊ तसं ते प्रेशर जे आहे ते डिक्रीज होत जातं. 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ Pascal. In our previous video, we have seen that Pascal is a unit of a pressure and 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ Pascal is equal to 1 bar. ही जी क्वांटिटी आहे 101 into 10⁻³ Pascal, it is known as a 1 bar which is equal to 10⁻³ millibar, ज्याला आपण 10⁻³ millibar असं सुद्धा म्हणतो. and 1 millibar is approximately equal to 10⁻² Pascal or a hectopascal. म्हणजे 1 millibar is equal to 10⁻² Pascal किंवा त्याला हेक्टोपास्कल असं सुद्धा म्हणतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स एम बार और अ हेक्टोपास्कल HPA. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे हे जे हवेचं असणारं किंवा वातावरणाचा असणारा जो दाब आहे तो आपण मिलीबार किंवा एम बार और अ हेक्टोपास्कल HPA ह्याच्यामध्ये मोजत असतो किंवा स्पेसिफाय करत असतो. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स. कोणत्याही एका पॉईंटला ॲट अ पॉईंट इन एअर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड. म्हणजे कोणत्याही एका पॉईंटला जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे हवेमध्ये जमिनीवरती नाही, ते सगळ्या बाजूनी सारखं असतं. इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स. हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड. तर हे प्रेशर कसं निर्माण होतं. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज कंटेनर द एअर मॉलिक्युल्स इन द रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल्स ऑफ अ कंटेनर. आता समजा तात्पुरतं की हा एक कंटेनर आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत हे एअर मॉलिक्यूल किंवा हवेचे कण आहेत. तर हे जे एअर मॉलिक्यूल असतात ते कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये असतात, म्हणजे ते फिरत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता कधी घराच्या छतातून किंवा खिडकीतून उन्हाचे कवडसे आतमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली बारीक 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 कण हे फिरताना दिसत असतात सूर्यप्रकाशात. सिमिलरली द एअर मॉलिक्युल्स आर इन अ रँडम मोशन कंटिन्युअसली अँड दे हिट द वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे आता ह्या कंटेनरमध्ये जर ही हवा बंद असेल आणि हे हवेचे कण जर कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये फिरत असेल तर ते ह्या कंटेनरच्या ज्या वॉल्स आहेत किंवा ह्या कंटेनरच्या ज्या भिंती आहेत त्यांना कंटिन्युअसली हिट करत असतात. इन दिस इंटरॅक्शन द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. आणि मग काय होतं, जेव्हा हे एअर मॉलिक्यूल कंटिन्युअसली त्या कंटेनरच्या वॉलला हिट करत असतात त्या इंटरॅक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट होत असतो ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. ह्या कंटेनरच्या ज्या वॉल आहेत त्याच्यावरती
फोर्स एक्झर्ट होत असतो अँड प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. हा जो एक्झर्ट होणारा फोर्स आहे त्या फोर्समुळे प्रेशर क्रिएट होत असतो. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड. हावेवर द कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड with the air and arteries and veins are filled with the blood. Therefore, we do not get crushed under the water and due to the atmospheric pressure as the pressure is balanced. म्हणजे आता आपल्यावरती इतका दाब आहे वातावरणाचा किंवा हवेचा इतका दाब आहे, पण तरीही या दाबाखाली आपण म्हणजे हा जो दाब आहे वातावरणाचा तो आपण कसा काय सहन करू शकतो. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा कॅव्हिटीज आहेत किंवा काही पोकळ्या आहेत ज्या हवेने भरलेल्या असतात आणि त्याचबरोबर आपल्या आर्टरीज आणि वेन जे असतात, शिरा आणि धमन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ब्लड फिल झालेलं असतं. त्यामुळे आपल्यावरती ॲक्ट होणारं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या गॅस आणि वॉटर ह्याच्यासोबत बॅलन्स होतं आणि म्हणूनच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरखाली चिरडले जात नाही. The earth atmospheric pressure decreases with the height from the sea level as shown in the figure 3.9. 3.9 figure is on a next page. तर त्याच्यावरती तुम्हाला दाखवले की जसं आपण वरती जाऊ किंवा सी लेवलपासून आपण वरती हाईटमध्ये किंवा स्पेसमध्ये जाऊ, आकाशात जाऊ, तसं हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते कमी कमी होत जातं. हिअर वी कम्प्लिटेड पेज नंबर 18. नाव कम ऑन पेज नंबर 19. So come on page number 19. In this picture we can observe this is the earth and the surrounding is a atmosphere and that atmosphere exerting continuously pressure on the earth. That is the atmospheric pressure which is acting on us. And this in this figure we can observe the pressure of a atmosphere. As we go upward or at a height the pressure decreases. At a sea level, the pressure is more, and as we go upward, the pressure decreases. Use your brain power. At the sea level, the atmospheric pressure is 101 into 10 raised to 3 Pascal, is acting on a table top of a size 1 meter square. Under such a heavy pressure, why doesn't the table top crumble down? म्हणजे आता तुम्हाला या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपण प्रेशरबद्दल इतके सगळे कन्सेप्ट बघितले. आता सी लेवल जे आहे किंवा समुद्र सपाटी जी आहे तिथं समजा कोणताही एक टेबल कन्सिडर करू आपण जो साईजमध्ये 1 मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे 1 मीटर स्क्वेअर त्याची बाजू असणारा तो जो टेबल आहे आणि त्या टेबलवरती ग्राउंड लेवलला किंवा सी लेवलला 101 इंटू 10 रेज टू 3 पास्कल म्हणजे जवळपास 1 मिलीबार इतकं प्रेशर ॲक्ट होत असतं. तर इतक्या जास्त प्रेशरमध्ये त्या टेबलचा जो टॉप आहे तो तुटत का नाही किंवा क्रम्बल का होत नाही. तर तुम्हाला याचा विचार करायचा आहे अँड ट्राय टू फाइंड द आन्सर. द नेक्स्ट पार्ट इज अ बायोंट फोर्स अँड वी विल सी दॅट पार्ट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅट वॉच दॅट कन्सेप्ट ऑल केअरफुली, वॉच दॅट व्हिडिओ केअरफुली अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम message me or if you have any queries you can message me. Thank you.